जय गुरुदत्त मंडळी. चाइल्ड ऑफ दत्तगुरूमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही खूप पूजा पाठ पारायण करत आहे, तरीही तुमची मनोकामना पूर्ण होत नाही आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या या भागात आपण अशा एका व्रताविषयी माहिती घेणार आहोत, जे तुम्हाला कोणत्याही अडचणीतून अगदी सहज बाहेर काढू शकतं. दत्त संप्रदायात सर्वात प्रभावी मानलं जाणारं असं व्रत म्हणजे श्री सत्य दत्त व्रत पूजा. महाराष्ट्रात 3 प्रकारच्या पूजा आपण सर्वत्र पाहतो. त्यातील सर्वात प्रचलित आहे ती म्हणजे सत्यनारायण पूजा, ज्यामध्ये नारायणाची अर्थात भगवान विष्णूची पूजा केली जाते. दुसरी आहे सत्यविनायक पूजा, ज्यामध्ये गणपती बाप्पाची पूजा केली जाते. ज्यांचं कुलदैवत गणपती असतं ती ही पूजा करतात. आणि तिसरी सत्य अंबा पूजा, ज्यामध्ये अर्थात देवीची उपासना केली जाते. त्याप्रमाणेच दत्तभक्तांसाठी परम सद्गुरू परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी अत्यंत करुणामय अंतःकरणाने अडचणीत असलेल्या दुःखित जनांच्या कल्याणार्थ प्रकट केलेले असे सत्यदत्त व्रत हे एक महान प्रभावशाली व्रत आहे, ज्याच्या अनुष्ठानाने आजवर अनेक जीव सुखी झाले आहेत व अजूनही होत आहेत. सत्यनारायण पूजेप्रमाणेच वेदशास्त्रात पारंगत असणाऱ्या ब्राह्मणाला बोलवून ही पूजा केली जाते. साहित्यात 5 फळं, विड्याची पाने, सुपारी, बदाम, खारका, नारळ, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, गहू, तांदूळ, चौरंगाभोवती रांगोळी, चौरंगाला कर्दळीची पाने, आंब्याचे डहाळे, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, तुळशी, पंचपल्लव, दुर्वा, उदबत्ती, कापूर, फुले आणि अर्थात प्रसादाच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. मग आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की इतर पूजेत आणि सत्यदत्त पूजेत नेमका फरक तो कोणता? तर सर्वात महत्त्वाचा फरक आहे तो मंत्रोच्चारात. ह्यातील मंत्र, श्लोक, कथा आणि आरती हे इतर पूजांपेक्षा वेगळे आहेत. दुसरं म्हणजे यामध्ये दत्तात्रयांची पूजा केली जाते, ज्यासाठी दत्तमूर्ती, दत्तयंत्र, दत्तपादुका किंवा शाळीग्राम ह्याची पूजा आणि अभिषेक केला जातो. सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे ही पूजा सलग 3 पौर्णिमांना केली जाते. म्हणजे ज्या महिन्याच्या पौर्णिमेपासून व्रत सुरू करू त्या पुढील 2 महिने. थोडक्यात काय, श्री दत्तात्रेय ही देवता, हा दत्तावतार इतर अवतारांप्रमाणे अवतार कार्य पूर्ण होतात संपविलेला नाही. ते जीवांच्या कल्याणाकरिता कायम जागरूक आहेत व कोणीही भक्तांनी त्यांना आळवले असता ते त्यांच्या जवळ येऊन भक्ताचे मनोरथ पूर्ण करतात. असे श्री दत्त देवांच्या भक्ती संप्रदायातील सत्यदत्त हे एक महनीय व्रत, उपासना किंवा अनुष्ठान आहे, जे नियमित करत राहावे यातच कल्याण आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.